चकली म्हटलं ना तर ती खुसखुशीत नाही, ती कुरकुरीतच पाहिजे. चकली कुरकुरीत झाली आणि अशी पोकळ झाली की समजायचं की आपली चकलीची भाजणी आहे ना ती एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तयार झालेली आहे. तर ह्याच चकलीच्या भाजणीची आज आपण रेसिपी पाहणार आहोत. त्याचबरोबर चकली कशी करायची ना ती पण पाहणार आहोत. माझ्या 50 वर्षाच्या अनुभवातून तयार केलेली चकलीची भाजणी आणि कुरकुरीत चकली आणि खूप साऱ्या टिप आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी सर्व दाखवले आहेत. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत. कपाच्या मापाने बोललात तर 5 कप तांदूळ आहेत. हे तांदूळ आहेत ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चांगले सुकवून घ्यायचे. असे हे सुकवून घेतलेले तांदूळ आहेत. आपले 1 किलो तांदूळ आहे तर आपल्याला अर्धा किलो चणा डाळ घ्यायची आहे. तर कपाच्या मापाने बोललात ना तर आपले 2 कप डाळ भरते, पण कप ना असे फुल भरून घ्यायचे आणि असे सपाट भरलेत ना तर ते 2.5 कप भरतात. असे आपले 2 कप चणा डाळ आहे. आपली 2 कप चणा डाळ आहे तर 1 कप आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे. वजनी प्रमाण बोलला तर 200 ग्राम आहे. 1 कप मूग डाळ आहे तर अर्धा कप आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे. वजनी प्रमाण बोलला तर 120 ग्राम आहे. 20 ग्राम जिरं, 40 ग्राम धणे, पाव कप साबुदाणे. वजनी प्रमाण बोललात तर 60 ग्राम. 1 कप पोहे. वजनी प्रमाण बोललात ना तर 100 ग्राम पोहे घ्यायचे. 10 ग्राम काळी मिरी. दालचिनी ना आपल्याला 3 ग्रामच घालायची आहे. 3 ग्राम लवंग आहे. नग बोललात ना तर 30 नग आहे. 5 ग्राम ओवा आहे म्हणजे 1 चमचा आहे, पण ओवा आपल्याला भाजायचा नाहीये, कच्चाच घालायचा आहे. सुकवून घेतलेले तांदूळ आहेत त्याला आपण आता थोडे थोडे करून भाजून घ्यायचे. एक साथ भाजायचे नाहीये, थोडे थोडे भाजायचे म्हणजे चांगले भाजल्या जातात. चकली खुसखुशीत पोकळ होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन सुकवले पाहिजेत. तांदूळ धुणे खूपच गरजेचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर याला सतत मिक्स करत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तांदूळ आपण दाताखाली चावला ना टणकन उडायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहे. एकदम पण खरपूस भाजायचे नाहीये, पण बऱ्यापैकी भाजून घ्यायचे आहे. असे थोडे थोडे भाजले किंवा सतत मिक्स केले की तांदळाचा प्रत्येक दाणा आहे ना तो सर्व साईडने व्यवस्थित असा भाजला जातो. तांदूळ भाजत आला ना की तांदळाचा आकार आहे ना तो बदलतो आणि आपल्याला मिक्स करताना पण हाताला हलका लागतो आणि त्याचा सुवास पण सुटतो. बघू शकता तुम्ही आपल्या तांदळाचा हलकासा कलर आहे तो बदललेला आहे. तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहे. तांदूळ तुम्ही कुठल्या ताटामध्ये काढणार ना त्या ताटामध्ये कॉटनचा एखादा कपडा घालायचा म्हणजे तांदूळ ओलसर होत नाही. असेच जर तुम्ही ताटामध्ये ओतलेत ना तर ते तांदूळ शेरवतात. अशाच पद्धतीने आपण सर्व तांदूळ आहेत ते भाजून घ्यायचे. इथे मी दुसरी मोठी कढई ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला मिक्स करायला बरं पडतं. ह्या डाळी आहेत ना त्या मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत आणि पंख्याखाली सुकवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहिजे तर धुवून घेऊ शकता, पण आपण सर्व डाळी धुतल्या ना तर चकली आहे ना तर खूपच भुसभुशीत होते, म्हणून डाळी धुवायच्या नाही. डाळी आहेत ना त्याच्या पुसून घ्यायच्या आणि लो टू मीडियम फ्लेमवर हिला भाजून घ्यायची, पण हिचा रंग बदलला नाही पाहिजे. सतत मिक्स करत भाजायचे आहे. आपल्याला वाटलं करपते म्हणून तर गॅस बारीक करायचा, पण चांगली भाजायची. कारण भाजणीची चकली म्हटल्याच्या नंतर तिला खमंगपणा आलाच पाहिजे. तर तुम्ही डाळी चांगल्या भाजल्यात ना तर तिला खमंगपणा येणार आहे. पण जशी आपण थालीपीठाला भाजतो ना तशी भाजायची नाहीये, त्याच्यापेक्षा थोडी कमी भाजायची. डाळ आपली भाजून झाली तिला काढून घ्यायची. त्याचप्रमाणे उडदाची डाळ भाजून घ्यायची. ही उडदाची डाळ आहे ना ती पण मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. गॅस बारीक करायचा आणि सतत मिक्स करत तिला भाजून घ्यायची. डाळ ना आपली चांगली खरपूस अशी भाजून झालेली आहे. असा सुवास पण सुटलेला आहे. तिला काढून घ्यायची आणि मूग डाळ भाजून घ्यायची. त्याच पद्धतीने बारीक गॅस करून आपल्याला मूग डाळ पण भाजायची आहे. तुम्ही मूग डाळ आणि उडदाची डाळ आहे ना एकत्र भाजली तरी चालेल, कारण ती समान आकाराची आहे म्हणून. पण चणा डाळ ह्याच्याबरोबर भाजायची नाही. प्रत्येक डाळीला ना आपापला टाईम लागतो भाजण्यासाठी, म्हणून सर्व साहित्य आहे ना ते वेगवेगळंच भाजायचं आपल्याला. एकत्र भाजल्याने काय होतं, अर्ध साहित्य भाजतं अर्ध भाजत नाही. ती चकली आहे ना ती चांगली होत नाही. डाळ पण आपली चांगली खरपूस अशी भाजून झालेली आहे. मस्त सुवास सुटलेला आहे आणि तिचा साधारण कलर पण चेंज झालेला आहे. तिला काढून घ्यायची. तसेच शाबू तांदूळ पण भाजून घ्यायची. शाबू तांदूळ भाजत आले ना की थोडे मोठे दिसतात आणि हाताला हलके पण लागतात. शाबू तांदूळ घातल्याने किंवा उडदाची डाळ घातल्याने चकली आहे ना ती कुरकुरीत आणि पोकळ होते. पण शाबू तांदळाचं किंवा उडदाच्या डाळीचं प्रमाण जर जास्त झालं ना तर मग ती तेल पिते. आपले साबुदाणे पण चांगले भाजले आहेत, त्यांना काढून घ्यायचं.
गॅस बारीक करायचा आणि धणे भाजून घ्यायचे. धणे आपल्याला करपवायचे नाहीत किंवा जास्त भाजायचे नाहीत, फक्त साधारण असे त्यांना आपल्याला गरम करायचे आहे. थोडे असे अर्धवट धणे भाजत आले ना की त्याच्यामध्ये जिरं घालायचं. धणे आणि जिरे एकसाथ भाजायचं, पण धणे थोडेसे भाजल्यावर घालायचे. सुरुवातीलाच जर जिरं घातलं तर करपून जाणार. मग जिऱ्याला चांगला सुवास सुटेपर्यंत भाजायचे. पोहे पण आपल्याला सतत मिक्स करत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पोहे पण आपले कुरकुरीत असे भाजून झालेले आहेत, काढून घ्यायचे. गॅस बंद करायचा आणि लवंग आणि काळी मिरी आहेत ना ते गरम कढईमध्येच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे थोडा वेळ. जास्त भाजले गेले ना तर राखट होणार. अशा प्रकारे आपली चकलीची भाजणी आहे ना ती भाजून झालेली आहे. आणि दालचिनी आहे ना ती अशी आपल्याला बारीक करून घालायची आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशेप घालायची, पण बडीशेप आहे ना ती आपल्याला भाजायची नाही आहे, कच्चीच घालायची आहे. मस्त सुवास येतो. ही आपली भाजणी आहे ना ती 2 किलो झालेली आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही ह्याच्या डबल माप घेऊन जास्त प्रमाणात करू शकता. हिला आपल्याला घरघंटीवरती तरी दळायची आहे, किंवा तुम्ही चक्कीवर दळायला दिलीत ना तांदळावर किंवा चणा डाळीवर टाकायला सांगायची. दळण आहे ना ते एकदम बारीक असं काढून आणायचं. आपले हे चकलीचं दळण आहे. दळून आणलेलं पीठ असं बारीक एकदम दळून आणायचं. ह्याच्यातल्या आपण थोड्या पिठाच्या चकली करून बघणार आहोत. चकलीची भाजणी केलेली आणि दळून पीठ आणलेलं आहे ना त्यातलंच इथे मी 2 कप पीठ घेतलेलं आहे. कप घेताना ना असे बऱ्यापैकी चांगले असे जरा व्यवस्थित असे चमच्याने दाबायचे थोडेसे आणि भरून घ्यायचे. तुमच्याकडे कप नसेल ना तर तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल. आणि जास्त प्रमाणात करणार असेल ना तर एका टोपाने वापरून घ्यायचं आणि त्याच भांड्याने आपण पाणी घेणार आहोत. इथे मी 2 कप भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. चकली कुरकुरीत व्हायला पाहिजे ना, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. 2 कप पीठ आहे. तर आपलं कांदा पोहे खायचा चमचा आहे, त्या चमच्याने इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. म्हणजे एका कपाला 1.5 चमचा, असे 2 कपाचं 3 चमचे तेल आहे ना ते आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. तेल आपलं चांगलं कडकडीत असं गरम झालेलं आहे. त्याला आपल्याला पिठावरती ओतायचं आहे आणि मिक्स करायचं. आता तेलाचं मोहन कमी पडलं तर काय करायचं, किंवा तेलाचं मोहन जास्त झालं तर आपण काय करायचं हे तुम्हाला पुढे मी जसं करत जाणार ना तसं सर्व सांगणार आहे. असं थोडं गरम आहे म्हणून पहिलं चमच्याने मिक्स करायचं. आपण जे मोहन घातलेलं आहे ना ते सर्व पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. तुमची चकली नरम पडते, चकली कुरकुरीत होत नाही, चकली पोकळ होत नाही, चकली तेलकट होते, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. खूप जणांची कमेंट असते की चकली बनवली की थोडे दिवसाने नरम पडते. ते का पडते ते पुढे बनवताना मी तुम्हाला सांगणार आहे. आपलं तेल सर्व पिठाला चांगलं व्यवस्थित असं चोळून झालेलं आहे. जास्त मोहन घालायचं नाही. जास्त जर तुम्ही मोहन घातलं ना तर तुमची चकली आहे ना ती तेलामध्ये कुस्करून जाणार. आता चकली तुमची जर तेलात कुस्करली तर काय करायचं ते पण तुम्हाला पुढे दाखवणार आहे. छोटा पाव चमचा ओवा, छोटा 1 चमचा जिरं, छोटा अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे घरचा लाल मसाला, 1 चमचा तीळ, चवीप्रमाणे मीठ. याला मिक्स करून घ्यायचं. ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे ना त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तुम्ही जर टोपाने पीठ घेतलं तर टोपाने पाणी घ्यायचं. पण पाणी घेताना ना आपल्याला 1 कप भरून घ्यायचं नाही, थोडंसं जरासं कमी घ्यायचं आहे. पीठ भरून घ्यायचं आहे पण पाणी कमी घ्यायचं आहे. का कमी घ्यायचं आहे तर जर समजा तुमचं पीठ पातळ झालं तर तुम्ही सुकं पीठ घालत जाणार आणि मग तुमचं त्याचं मोहन चुकणार, दुसरं घातलेलं साहित्य पण चुकणार. म्हणून आपल्याला पाणी आहे ना ते थोडे जरासं कमी भरून घ्यायचे कप. इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. जर तुमच्या पिठाला पाणी कमी वाटलं ना तर परत गरम करून तुम्ही पीठ मळून घेऊ शकता. हे पाणी आहे ना ते आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं. पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. थोडं थोडं पाणी घालायचं, एकसाथ घालायचं नाही. मिक्स करायचं नाही, ह्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं. पीठ ना आपल्याला मळून घ्यायचं आहे. चकलीचं पीठ आहे ना ते घट्ट मळायचं. घट्ट मळलं ना की त्याला काटे चांगले येतात. माझं पाण्याचं प्रमाण आहे ना ते बरोबर झालेलं आहे. पण एखाद्या वेळेस तुमचं तांदूळ जर नवीन असले तर पाणी जरासं कमी लागेल, किंवा तुमचे तांदूळ जर जुने असले तर तुमचं प्रमाण जरासं पाण्याचं जास्त लागेल, किंवा तुमचं दळण जाडं आलं असेल तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण आहे ना ते थोडंफार जास्त लागू शकतं. म्हणून पाणी घालताना
थोडं थोडं घालायचं, एकसाथ घालू नका. लागलं तर नंतर गरम पाणी करून तुम्ही असं पीठ मळून घेऊ शकता. पीठ कप भरून घ्यायचं आणि पाणी आहे ना ते फुल कप भरून घ्यायचं नाही, कमी घ्यायचं. चांगलं मळून घ्यायचं पीठ. चांगलं मळलं ना की पिठाला चिकटपणा येतो. पण पाणी घालून मळायचं नाही. पाणी घालून मळलं आणि पातळ केलं ना तर मग काटे नाही चांगले येत. आणि चकली आहे ना ती लवकर शेकत पण नाही, वेळ लागतो शेकायला. कारण जोपर्यंत चकलीतलं पाणी जात नाही तोपर्यंत चकली तुमची कुरकुरीत होत नाही. आणि तुमच्या जास्त प्रमाणात जर चकल्या असतील ना तर सर्व पीठ एकसाथ मळायचं नाहीये. भिजवायचं एकसाथ पण मळायचं नाहीये. अर्ध झाकून ठेवायचं आणि अर्धच मळून घ्यायचं. चकलीचं पीठ आहे ना मळून ठेवायचं नाही. मळून ठेवलं ना की ते पातळ होतं. तुम्हाला वाटलं आपलं पीठ खूपच कडक आहे तसं पाणी घ्यायचं हाताला. कारण एकदम पण सुकं असेल ना तर तुम्ही जेव्हा चकली पाडणार ना तेव्हा ती मध्ये तुटते. मग थोडंसं पिठाला तेल लाग, असं तेलाचा हात घ्यायचा फक्त असं गोल करताना. साच्याला पण आतून तेल लावून घेतलेलं आहे आणि चकलीची प्लेट पण घातलेली आहे. ताटाला पण तेल लावून घ्यायचं. मी याच्यावरती चकली पाडणार आहे. तुम्ही प्लेटवर पाडलीत ना तरी चालेल. चकलीची प्लेट आहे ना ती छोटीवाली घातलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठीवाली घातलीत ना तरी पण चालेल. हे टोक आहे ना हे असं गोल करून इथं चिटकून टाकायचं. तुम्हाला दाखवायसाठी मी वरती उचलते. एवढे वरती उचलायचं नाही. एवढे वरती उचललं ना मध्ये तुटते तरी, नाही तर मग त्याचा आकार आहे ना तो तरी बदली होतो. 4 किंवा 3 तुम्ही असे वेडे घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण चकली पाडून घ्यायची. तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक चकलीचा तुकडा टाकून बघायचा. गॅस लो पेक्षा थोडासा मोठा ठेवायचा. अशी पटकन वर आली ना की समजायचं की आपल्या तेलाचं मोहन आहे ना ते बरोबर आहे म्हणून. आणि खाली जाऊन चिटकली ना की समजायचं की आपल्या तेलाचं मोहन आहे ना ते आपल्याला अजून थोडंसं पाहिजे म्हणून. टाकलेली चकली जर तेलात विरघळली ना की समजायचं की आपलं मोहन आहे ते जास्त झालेलं आहे. मग सुकं पीठ घालायचं त्याच्यामध्ये. पलीत्याला थोडंसं तेल लावायचं आणि चकली अशी पलीत्याने उचलायची आणि तेलात सोडायची. म्हणजे तेल आहे ना अंगावरती उडत नाही. मग लो पेक्षा थोडासाच गॅस मोठा करायचा आणि यांना चांगले तळून घ्यायचे आहेत. हे बुडबुडे जे तुम्हाला दिसत आहेत ना ते बुडबुडे कमी होईपर्यंत आहे ना आपल्याला तळायचे आहेत. आणि लगेच पलटी करायची नाही कारण शेकण्यासाठी खूप वेळ लागतो. शांतीने निगुतीने तळायची तर ती चकली आहे ती नरम पण पडत नाही आणि कच्ची पण राहत नाही. कच्ची राहिली तर ती नरम पडते. थोड्या वेळाने त्यांना पलटी करायची. जाडीवाली शेकायला जरा वेळ लागतो. पातळवाली असली ना की पटकन शेकते. तुम्हाला जाडीवालीने पाहिजे तर जाडीवालीने काढायची, नाही तर अशी बारीकवाली पाहिजे तर बारीकने काढायची. 1-2 वेळा आलटून पलटून ह्याला शेकून घ्यायचे. बघा असे दाबलेत ना केवढे मोठे बुडबुडे येतात. म्हणजे ते अजून कच्चे आहेत. म्हणजे आतून अजून त्या ओल्या आहेत. बघू शकता तुम्ही त्याचे बुडबुडे कसे कमी झालेले आहेत. ती गॅसची फ्लेम आहे ना ती सारखी कमी जास्त करायची नाही. बारीक केलं तर तेलकट होणार, मोठी केलेत तर कच्ची राहणार. म्हणून मीडियमच ठेवायची. मीडियमपेक्षा पाहिजे तर थोडी कमी केली तरी चालेल. आपले बुडबुडे थांबलेले आहेत त्यांना काढून घ्यायची. काढून घ्यायची आणि ताटामध्ये टाकायची नाही. लगेच जर तुम्ही ताटामध्ये टाकलीत ना तर ती चकली तेलकट होते. असं तिला तेल नितळण्यासाठी ठेवून द्यायची जाळीवर एखाद्या कोणत्या तरी किंवा चाळणीमध्ये. आपले दुसऱ्या चकली शेकापर्यंत ना ह्या चकलीचं तेल आहे ते चांगलं निघून जातं. आताच लगेचच किती सुक्या वाटत आहेत त्या. अजिबात अशा तेलकट झालेल्या नाही आहेत. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पण सोडायच्या आहेत. अशा पद्धतीने आपली चकली आहे ना ती करून तयार झालेली आहे. दोन्ही प्रकारच्या चकली करून बघितलेल्या आहेत. एक जाडी प्लेट लावून पण आणि एक पातळ प्लेट लावून पण. कारण मी हे पीठ आहे ना ते मी विक्रीसाठी करते, पण मी ऑर्डर आहे ना ती माझ्या घराजवळचीच घेते. बघू शकता तुम्ही कशी पोकळ पण झालेली आहे, अशी कुरकुरीत पण झालेली आहे. आजची जर तुम्हाला चकली आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.